जनतेचा कौल जर तुम्हाला बघायला गेलं तर मीरा भाईंदरमध्ये भारतीय जनता पार्टीला लोक कंटाळलेली आहेत, कारण यांचे हात किती बरबटलेले आहेत ते येत्या 16 तारखेला तुम्हाला दिसणार आहे. आणि आमचा जो अजेंडा आहे खास करून प्रभाग 14, आम्हाला मोकळा श्वास पाहिजे. आणि हे जे राजकारण वातावरण जे भारतीय जनता पार्टीने केलेलं आहे आणि ह्या काश्मीरामध्ये जे काय मुद्दे आहेत आणि त्यांनी अडकवून ठेवलेले आहेत, उदाहरणार्थ तुम्हाला BSUP योजनेचा मी मुद्दा देईन. त्याच्या 22 वर्ष या सुंदर अशा डोंगरात राहणारी लोकवस्ती आमची यातना बघते शिफ्टिंगमध्ये. आज त्यांना पाण्याची नव्हे म्हटलं, मला वाटलं शौचालय जाण्याची सोय नाही आहे. त्या लोकांना आम्हाला पुन्हा बाहेर आणायचं, त्यांना त्यांच्या सुंदर स्वप्नाच्या घरात त्यांना न्यायचं आहे. आणि ज्या BSUP योजनामध्ये ज्यांचे हात बरगडलेले आहेत, गुंतलेले आहेत, त्यांना आम्हाला जेलमध्ये बघायचं आणि आम्ही टाकणार. या मुद्द्यासाठी आम्ही इथं उतरलेलो. जनतेने आणि प्रभाग 14च्या लोकांनी, काश्मीरच्या प्रभागाने हे जाणून घ्यायचं आहे, ज्यांचे हात बरबडलेले आहेत, त्यांना पोलीस केसेस झालेले आहेत, त्यांना तुम्ही परत संधी दिलेली आहेत, तर त्यांना कसं तुम्ही तर घरी बसवा, आम्ही तर त्यांना जेलमध्ये बसवा. सन्माननीय राजसाहेब ठाकरे आणि उद्धवसाहेब ठाकरे एकत्र झालेले आहेत आणि शिवयुती ही पूर्ण मला असं वाटतं पूर्ण महाराष्ट्रामध्ये झालेली आहे. मुंबई महानगरपालिका असेल, ठाणे महानगरपालिका असेल, मीरा भाईंदर महानगरपालिका असेल, मीरा भाईंदर महानगरपालिकामध्ये सुद्धा शिवसेना आणि मनसे हे एकत्र लढत आहेत. आणि आमच्या प्रभाग क्रमांक 14 मध्ये सुद्धा आमचे जे कोणी उमेदवार आहेत हे आम्ही उबाटाचे एक शिवसेनेचे किंवा मनसेचे न मानता हे आमच्या शिवयुतीचे उमेदवार आहेत आणि आम्ही त्यांना जास्तीत जास्त संख्येने निवडून आणण्याचा प्रयत्न करू. आणि आमच्या प्रभागामध्ये तुम्ही बघू शकता की झालेले सर्व भ्रष्टाचार, सर्व गोष्टी त्या प्रचाराच्या वेळेत आम्ही सांगूच, त्यांनी काय काय केले कारनामे हे सर्व आम्ही सांगू. पण आता तुर्तास आम्ही यांचे उमेदवारी अर्ज भरण्यासाठी आलेलो आहोत. मोठ्या संख्येने इथे तुम्ही बघू शकता, मोठ्या संख्येने इथे शिवयुतीचे 4 उमेदवार फॉर्म भरण्यासाठी इथे आलेले आहेत. लवकरात लवकर आम्ही त्यांचे फॉर्म भरून उद्यापासून लवकरात लवकर आम्ही प्रचाराला सुरुवात करू. आणि या प्रचारामध्ये आम्ही तुम्हाला सांगूच, जसं आम्ही गेली 5 वर्ष रस्त्यावरती ओरडतच आलो आहोत, सांगतच आलो आहोत की BJPच्या लोकांनी काय काय कारनामे केले आहेत. हे पुढचे 12 दिवस यांचे जे कारनामे कोणी सांगितलेले नव्हते ते सुद्धा कारनामे मी लवकरात लवकर तुमच्या समोर आणू आणि प्रभाग क्रमांक 14च्या नागरिकांना सुद्धा दाखवून देऊ की बाबा यांनी काय केलं आणि काय नाही केलं. ते आपल्याला नवीन चेहऱ्याला संधी दिली पाहिजे. घराणेशाही ही प्रभाग क्रमांक 14 मध्ये राबवली नाही गेली पाहिजे. आम्ही स्टार्टिंगपासून बोलतोय आणि यावेळेला सुद्धा घराणेशाही नाही दाखवायची नाही आम्हाला. आणि हे आपल्या प्रभाग क्रमांक 14चे उबाटाचे असतील किंवा आपले शिवयुतीचे उमेदवार असतील, यांना भरघोस मतांनी निवडून देऊन आम्ही यांना महानगरपालिकेत पाठवू, जेणेकरून आम्ही जी 5 वर्ष रस्त्यावरती आवाज काढवतो तो आवाज आमचा कुठेतरी महानगरपालिकेमध्ये पोहोचेल. तसं आम्ही BJP बरोबर नाही लढत, आम्ही EVM बरोबर लढतोय. कारण BJP ही अशी पण पूर्ण महाराष्ट्रातून भारतातून हरलेली आहे. फक्त EVMच्या जीवावरती निवडून येतात आणि EVMच्या जीवावरती आपले जे कोणी आमदार आहेत, खासदार आहेत, आतापर्यंत बघितलेलं आहे. तरी पण शेवटी काय लोकशाही आहे, कुठेतरी जिवंत या आशेने आम्ही वापस या रिंगणात उतरलेलो आहेत. आणि आमचे जे उमेदवार आहेत त्यांना आम्ही पूर्ण पाठिंब्याने आम्ही त्यांचा प्रचार करू, पूर्ण करू. जे काय होईल ते होईल. आमची लढाई BJPशी नाही, EVMशी आहे. बाकी जे होईल ते होईल, आम्ही बघू. आम्ही लढायला तयार आहोत, आमचे उमेदवार लढायला तयार आहेत. आणि आमच्या उमेदवारांमध्ये तुम्ही बघू शकता सर्व तरुण चेहरे आम्ही दिलेले आहेत की बाबा आपल्या प्रभागामध्ये कामं ज्यांनी 5 वर्ष सलग कामं केलेली आहेत. आणि हा जो आवाज आम्ही 5 वर्ष रस्त्यावरती काढत होतो, भले ते महापौर असतील, उपमहापौर जे कोणी असतील, त्यांनी जी कामं न केली कामं, ती कामं आम्ही आमच्या या उमेदवारांमार्फत आम्ही या 5 वर्षामध्ये करू. आणि महानगरपालिकेमध्ये शिवयुतीचा आवाज नक्की घुमघुमेल याचा तुम्हाला आम्ही शाश्वत देतो. वॉर्डला तयारी आमची गेली 5 वर्षे, असं नाही की आता निवडणुका डिक्लेअर झाल्या म्हणून आम्ही तयार झालोय. गेली 5 वर्ष सलग आम्ही रस्त्यावरती कामं करतोय. आमची कामं सोशल मीडियावरती प्रत्येक वेळेला अपडेट केली जातात, आम्ही दाखवली जातो. लोकांना पण माहिती आहे जी काही नगरसेवकांची कामं आहेत, जी ओरिजिनल जे नगरसेवकांना महानगरपालिकेत बसवले त्यांची जी कामं आहेत ती महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि शिवसेना उभाटा गट यांच्यातर्फे वेळोवेळी रस्त्यावर केली जातात. तीच कामं आम्ही पुढे पण करू. फक्त आमचं एवढंच म्हणणं आहे की रस्त्यावरती उभं राहून जे आम्ही कामं करतोय तेच आमचे उमेदवार महानगरपालिकेमध्ये महासभेमध्ये बसून ते कामं करतील, जेणेकरून विरोधकांना तोंड राहणार नाही काही करण्यासाठी. 101% जे पण बोगस मतदार आहेत त्यांना मी आजच सांगतो, तुम्ही प्रभाग क्रमांक 14 मध्ये बोगस मतदान करण्यासाठी येऊ नका. कारण मी तर स्वतः प्रत्येक बूथवर आम्ही फिरणार आहोत. जर बोगस मतदार भेटला तर शपथ सांगतो त्याला तुडवू आम्ही. तेव्हा आम्ही कुठली तमा बाळगणार नाही. जे काही केस वाजेत मनसेवाले आहेत, आम्ही आमच्यावरती अशाच खूप केसेस झालेले आहेत, त्याच्यामुळे केसेसची आम्हाला भीती नाही. पण बोगस मतदारांनी मी आजच विनंती करतो की हातपाय तोडून घेऊ नका. कारण 15 तारखेला तुमचे हातपाय जे काय तुटतील बोगस मतदारांचे ते काय वर्षभर जुडणार नाहीत. आणि ज्यांच्यासाठी तुम्ही हातपाय तोडून घेणार ते काय तुम्हाला हॉस्पिटलमध्ये बघण्यासाठी येणार नाहीत. त्याच्यामुळे तुम्ही बोगस मतदार जे कोणी असतील त्यांनी आपापल्या घरी राहावा आणि जिथे तुमचं ओरिजिनल मतदान आहे तिथे मतदान करा. उगाच शानपणा करण्यासाठी किंवा कोणाला तरी सपोर्ट करण्यासाठी किंवा पैसे घेऊन तुम्ही मतदान करण्यासाठी बोगस मतदार जर आमच्या हातात सापडलात तर तुम्हाला कुत्र्यासारखे तुडवू आणि नंतर तुम्ही 1-2 वर्ष ते घराच्या बाहेर पडणार नाहीत. ही शाश्वती या माध्यमातून आम्ही तुम्हाला देऊ. गायकवाड आणि मी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या गटाकडून उभी आहे. तेव्हा प्रभागाचा विकास करणे हेच आमचं पूर्ण उद्दिष्ट आणि ध्येय, आणि तो विकास आम्ही नक्कीच करू. सर्वप्रथम तर मला मनसे आणि शिवसेना युतीतून मला जे उमेदवारी मिळाली आहे त्याबद्दल मी सर्व वरिष्ठांचे आभार मानते. आणि तुमच्या माध्यमातून मी असं सांगू इच्छिते की जे प्रभाग 14 मध्ये जो विकासाचा डंका वाजतोय, जो विकास कुठेच दिसत नाही, फक्त डंका वाजतोय, तो आम्ही नक्कीच करून दाखवू.
आणि सर्व नागरिकांना माझी खरोखर विनंती आहे की जे भ्रष्टाचारी आहेत, आता ते तर माहितीच आहे, ते सांगण्याची गरज कुणालाच नव्याने नाही, तुम्हालाही नाही किंवा लोकांनाही नाही. तर मी जनतेला तुमच्या माध्यमातून एवढंच निवेदन करेल का ज्या काही समस्या आपल्या प्रभागातल्या आहेत त्या सोडवण्यासाठी मी परिपूर्णपणे आम्ही चारही उमेदवार मेहनत करू आणि नक्की जनतेच्या मनासारखं काम करून दाखवू. सर्वप्रथम सर्वांना सस्ने जय महाराष्ट्र. आज आम्हाला खूपच खुशीचा दिवस आहे की गेल्या काही दिवसापासून ज्या आम्ही बघतोय की ठाकरे बंधू एकत्र येणार हे सर्व चालू होतं आणि खरोखर झालेलं आहे. त्या दिवशी ज्यावेळी हे घोषणा झाली ठाकरे बंधू एकत्र आले त्यावेळी आम्ही खूप सर्वांनी उत्साह केला, खूप हे केलं. त्याच्यानंतर आज आम्हाला इथे आमच्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षातर्फे आणि सर्व ठाकरे बंधूंतर्फे आम्हाला आशीर्वाद मिळालेला आहे. आणि आज आमचे प्रभाग क्रमांक 14 मीरा भाईंदर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक आम्ही आज चारही उमेदवार इथे आलेलो आहोत फॉर्म भरायला. त्याच्यामुळे आमच्या सर्वांमध्ये उत्साह आहे.